सासंगतजी, प्रेमाने बोलूया. धन निरंकारजी. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुन, तू असं कर्म कर ज्याच्यातून फळाची अपेक्षा न करता फक्त तू कर्म करत राहा. शुद्ध भावनेनं, निष्काम भावनेनं तू कर्म करत राहा आणि फळाची अपेक्षा मात्र तू सोडून दे. म्हणजे श्री प्रभू परमात्मा अर्जुनाला सांगत असताना ते म्हणतात की हे बघ अर्जुन, तू जे कर्म करणार आहे त्या कर्माचं फळ तुला मिळणारच आहे. कारण जसं एखादं माणूस रस्त्याने चाललेला आहे, त्याच्यासोबत त्याची सावलीसुद्धा आहे, सावली कुठेही जात नाही. तसंच आपण जे पण काही कर्म करतो ते कर्माचं जी फळ आहे ते सावलीसारखं आपल्या पाठीमागे असतं. चांगलं कर्म केलं की चांगलं फळ मिळतंच आणि वाईट कर्म केलं की वाईटही फळ आपल्या पाठीमागे सावलीसारखे उभे असते. म्हणून आपण कर्म करत असताना फळाची अपेक्षा नाही ठेवायची की मला त्याच्यातून हेच मिळावं तेच मिळावं. कर्म फक्त शुद्ध भावनेनं आणि शुद्ध कर्म करत राहायचं, मग त्याचं फळ आपल्याला मिळतंच. मग कोणत्या पद्धतीनं कर्म करतो त्या पद्धतीने फळ तर आपल्याला 100% मिळणार आहेच. परंतु भगवान श्रीकृष्ण याच्याही पुढे जाऊन सांगतात की हे बघ अर्जुन, तुझ्या मनामध्ये जर तुला जे दिलेलं आहे त्याच्याबद्दल जर कृतज्ञतेचा भाव असेल तर तुला सर्व काही मिळून जाईल. बघा, एक उदाहरण बघूयात की माणूस जीवनामध्ये दुःखी का आहे, तर त्याच्या मनामध्ये असलेला कृतज्ञतेचा भाव. कृतज्ञता आणि कृतज्ञता ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आणि आपल्याला जेव्हा आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्याबद्दल उपकाराची जर जाणीव असेल आपल्याला, की जे दिलं आहे, उपकार केलेले आहेत आपल्यावरती, त्याच्याबद्दल जर आपल्याला चांगला भाव असेल तर त्याला म्हणतात कृतज्ञता. आणि केलेल्या उपकाराची जाणीव नसणारा त्याला आपण म्हणतो कृतज्ञ. जो व्यक्ती कृतज्ञतेनं वागतो, केलेल्या उपकाराची जाणीव नाही आहे आणि त्याच्याकडे जे नाही केलेलं त्याच्यावरती जर त्याचं बोट असेल तर समजायचं की तो कृतज्ञ आहे. आणि कृतज्ञता आपल्याला जीवनामध्ये दुःखी करत असते. जीवनामध्ये जर सुखी व्हायचं असेल तर कृतज्ञतेचा भाव पाहिजे. कारण आपल्याला दुःखी करतं ते आपले विचारच करत असतात आणि आपल्याला आपले विचार हे आपण निगेटिव्ह पद्धतीनं तयार करत असतो. आपल्याकडे जे नाही त्याच्याकडे आपले बोट असतं, पण जे आपल्याला भगवंताने दिलेलं आहे त्याच्याकडे मात्र आपलं बोट नसतं. की मला किती दिलेलं आहे आणि माझ्याकडं काय नाही आहे याच्याकडे लक्ष असतं. तर आपण हे सुंदर उदाहरणातून समजून घेऊयात. एकदा काय झालं, एक राजा होता आणि त्या राजाच्या दरबारामध्ये एक स्वयंपाकी होता. तो राजदरबारामध्ये शाही स्वयंपाक करण्याचं काम त्याच्याकडे होतं. तो साधारण स्वयंपाकवाला होता, पण त्याच्या चेहऱ्यावरती सतत हास्य असायचं आणि तो स्वयंपाक जरी करायला लागला तरी गाणी गुणगुणत स्वयंपाक करायचा आणि तो दुःखी नसायचा, सतत हसरा चेहरा. राजाला प्रश्न पडतो की माझ्याकडे सगळं काही आहे तरी मी दुःखी आहे, माझ्या चेहऱ्यावर कधी असं हास्य दिसत नाही, परंतु ह्या स्वयंपाकामध्ये काय विशेष आहे की तो इतका कसा काय हसत असतो, काय आहे त्याच्याकडे. त्यावेळी तो प्रधान म्हणतो की तो अजून 99च्या टीममध्ये नाही आलेला. तर राजाला प्रश्न पडतो 99च्या टीममध्ये नाही आलेला म्हणजे काय. मग प्रधान म्हणतो तुम्हाला सांगतो. मग त्याने काय केलं, रस्त्यावरती तो स्वयंपाकीच्या रस्त्यावरून जायचा, त्या रस्त्यावरती त्यांनी एक सुवर्णमुद्रांनी भरलेली एक पिशवी रस्त्यावर ठेवली. तो त्या रस्त्यावरून निघाला होता. जाता जाता त्याला ती थैली मिळाली आणि ती थैली घेतली त्यांनी आणि त्यातले सगळ्या मुद्रा काउंट केल्या. तर त्या मुद्रा काउंट केल्यानंतर त्या मुद्रा मिळाल्या 99. त्याच्या डोक्यामध्ये प्रश्न झाला की ह्या 99 मुद्रा नसणारच, 100% 100च मुद्रा असतील, कारण 99 मुद्रा तर कधी कोणी ठेवत नाही आहे. 100 मुद्रा असणार, एक मुद्रा कुठेतरी पडली असेल. म्हणून तो त्याचा शोध घ्यायला लागला आणि ती सापडेना म्हणून तो दुःखी झाला, व्यथित झाला. दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करायला आला. स्वयंपाक करत असताना त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य कुठे निघून गेलेलं होतं आणि तो एक चिंतेमध्ये दिसत होता आणि दुःखीही दिसत होता. त्यावेळी राजा म्हटला की आज ह्याला काय झालेलं आहे, की ह्याच्यामध्ये असा काय बदल झाला आहे की तो इतका दुःखी का झाला आहे. त्यावेळेस ते प्रधानमंत्री म्हणतात की तो आता 99च्या टीममध्ये आलेला आहे. तेव्हा
राजा विचारतो प्रधानजींना की मला तुम्ही काय म्हणता आहात ते मला काही कळत नाही, नीट एक्सप्लेन करून सांगा. तेव्हा प्रधानमंत्र्यांनी त्यांना सांगितलं, घडलेली घटना सगळी सांगितली की असं असं घडलं. त्यावेळेस राजाच्या लक्षात आलं की अरे हो खरंच, म्हणजे त्याला 99 मुद्रा सापडल्या याचा आनंद तो सेलिब्रेट करण्यापेक्षा एक मुद्रा कुठे गेली त्याच्यात व्यतीत झाला. मनुष्य जीवनामध्ये सुद्धा हे असंच आहे. आपल्याला देवाने इतकं सुंदर शरीर दिले, इतके सुंदर कान दिलेत की ज्याच्यामुळे आपण ऐकू शकतो, नाकाने श्वास घेऊ शकतो, हाताने आपण सर्व काही काम करू शकतो, पायांनी चालू शकतो, सगळे अवयव अगदी धंदाकट दिलेले आहे. पण ज्याला हे अवयव नाहीत त्यांना विचारा की त्याची किंमत काय आहे ते. मग भगवंताने आपल्याला इतकं दिले आणि मुळात आपण जे आपल्याला शरीर दिलेलं आहे त्या शरीराच्या माध्यमातून आपण कितीही संपत्ती, गडगंज संपत्ती आपण कमवू शकतो. ती ताकद आपल्या हातामध्ये आहे आणि पायामध्ये आहे, बुद्धीमध्ये आहे. एवढी सगळी शक्ती आपल्यामध्ये आहे. परंतु तरीसुद्धा आपण जे आपल्याकडं नाही आहे त्याच्यावरून देवाला कसत राहतो की हे देवा तो असं का केलं, देवा तो तसं का केलं. जे आपल्याला दिलं आहे त्याच्यावरती आपलं ध्यानच जात नाही. अगदी त्या 99च्या टीमसारखं की म्हणजे एक मुद्रा कुठे गेली त्याची व्यथा तो त्याचा शोध घेत बसला आहे. आपल्या जीवनामध्ये पण हे मला का मिळत नाही, आपण त्याचा शोध घेत बसतो, त्याच्याच पाठीमागं धावत बसतो. परंतु असंख्य गोष्टी आपल्या जीवनामध्ये कितीतरी सुंदर आहेत त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही, ते आनंद आपण उपभोगतच नाही. म्हणून कसं असतं की आपल्या जीवनामध्ये दुःखाचं मूळ कारण आहे म्हणजे आपण आपल्याला जे परमेश्वराने दिलेलं जे शरीर आहे त्याच्याबद्दल आपण कृतज्ञ नाही आहे, आपण त्याचे आभार कधी मानत नाही आहे. आणि असं म्हटलं जातं की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा आभार मानायला लागतो, लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार आपल्याकडं तेच आकर्षित होत असतं. म्हणजे हे आपण जर देवाला आभार मानले की मला माझं तू आरोग्य किती सुंदर दिले, तर हे ब्रह्मांड आपल्याला आरोग्य आपलं सुधारण्यासाठी जी परिस्थिती हवी आहे तशीच परिस्थिती आपल्यासमोर घेऊन येत असतं. एक सुंदर विचार माझ्या वाचण्यामध्ये आला होता की त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं, त्याच्या दुःखामध्ये आपण सुद्धा सहभागी झालं पाहिजे. दुसऱ्याला जर आनंद झाला तर त्याच्या आनंदामध्ये सुद्धा आपण सहभागी असलं पाहिजे. परंतु दुसरा कोणीतरी दुःखी आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला आनंदाच्या उकळ्या जर आतून फुटत असतील तर आपण आपलं दुःखच आपण ओढवून घेत आहे. कारण की ब्रह्मांड तेच ऐकतं की ज्याच्यातून आपल्याला आनंद होतो तेच आपल्यासमोर ते आणत असतं. म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे की आपण काय विचार करायचा, कुठल्या गोष्टींचा विचार करायचा, आपल्याला काय हवं आहे याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण पाहिलं की हे जे दुःखाचं मूळ कारण आहे त्याच्यामध्ये आपण ज्या गडगंज आपल्या अपेक्षा असतात, अपेक्षा हे दुःखाचं कारण आहे. की आपण जर प्रत्येकाकडून अपेक्षा करत राहिलो परंतु आपण काय देण्याचा प्रयत्न केला नाही, आपण सतत घेण्याची भावना आहे आपली, म्हणजे आपण देण्याचा काय विचारच करत नाही, आपण सतत घेण्याची भावना, मला ह्याने हे द्यावं, मला त्याने ते द्यावं. परंतु जेवढं घेण्यातून सुख नाही आहे तेवढं देण्यातून सुख आहे. आणि आपण जे देणार तेच मिळणार. आपण काय देतो आहे, आपण दुःख दिलं तर दुःखच मिळणार आहे, सुख दिलं तर आपल्याला सुख नक्की मिळणार आहे. म्हणून आपणच विचार करायचा की आपल्याला काय द्यायचं आहे. जर आपल्याला सुखी व्हायचं असेल ना, सुखी होण्यासाठी त्याची गुरुकिल्ली म्हणूयात आपण की ती अशी आहे की अपेक्षा न ठेवता कर्म करणं. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलंच आहे की कोणतीही अपेक्षा न ठेवता तू कर्म करत राहा. दुसरं जे आपण पाहिलं की कृतज्ञतेचा भाव, म्हणजे आपल्याला जे दिले त्याच्याबद्दल आभार मानायचे. आता आपण हे आभार कसं मानू शकतो. आता बघा, आपण संध्याकाळी जर झोपलो आणि सकाळी उठलो तर बघा कितीतरी लोक झोपेमध्येच जातात, त्यांना अटॅक येतो आणि ते झोपेमध्ये शरीर सोडतात. परंतु आपण जेव्हा उठतो त्यावेळेस आपल्याला हे सुंदर शरीर दिलं, हे सुंदर जग बघायला दिलं, त्याबद्दल आपण प्रभू परमात्म्याचा शुक्रिया मानला पाहिजे. ना की आपण त्याची उठल्या उठल्याच तक्रारी सुरू करतो आहे, असं नाही झालं पाहिजे. तर आपण भगवंताचा शुक्रिया मानायचं की तू मला उठवलंस, तू मला श्वास दिलेस, तू मला जीवन दिलं, त्याबद्दल हे प्रभू तुझा खूप खूप शुक्रिया, मी तुझे खूप आभारी आहे. जेव्हा आपण आभार मानायला लागतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये सगळ्या काही सकारात्मक गोष्टी घडायला लागतात. कारण आभारपणाची जी भावना आहे, कृतज्ञतेची जी भावना आहे ती खूप सकारात्मक आहे, सकारात्मक एनर्जी देणारी आहे, आपल्या जीवनामध्ये शुभ परिवर्तन करणारी ही एक आपण म्हणूयात की भावना आहे.
म्हणून आपण सतत इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न देखील आपण करायचा आहे. जेव्हा आपण इतरांना सुखी करतो त्यावेळेस आपोआप आपण सुखी होऊन जात असतो. बघ, आपण दुःखाची कारणं पाहिली की त्याच्यामध्ये पहिलं जे कारण पाहिलं ते म्हणजे अपेक्षा. आपण अपेक्षा दुसऱ्याकडच्या जेवढ्या जास्त ठेवू तेवढं आपल्याला दुःख भोगावं लागेल. आणि दुसरी गोष्ट आपण पाहिली की कृतज्ञतेचा भाव. आपल्याला जे दिले त्याच्याबद्दल आभार आपण मानायचे आहेत आणि आपण सतत इतरांना सुख द्यायचं आहे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण कधीही आनंदी राहायचं नाही. मग जर आपण दुसऱ्याला दुःख होते तर आपल्याला जर छान वाटते तर आपल्या जीवनामध्येही हळूहळू संकट यायला सुरुवात होतील. म्हणून आपण हे खूप जबाबदारीनं लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त एवढं जाणून घेण्याचा प्रयत्न केला की जेव्हा कृतज्ञतेचा भाव असतो तेव्हा आपला काय फायदा होतो. आपण कृतज्ञ राहतो त्यावेळेस आपल्या मेंदूमध्ये एक सकारात्मक परिवर्तन होत असतं. आपल्या एक वैज्ञानिक दृष्टिकोनामधून आपण पाहूयात. आता आपण पाहिलं ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून. जेव्हा आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहू त्यावेळेस आपण जेव्हा कृतज्ञतेचा भाव आपल्या हृदयामध्ये तयार होतो, मनामध्ये तयार होतो, त्यावेळेस एक बुद्धीमध्ये खुशीची तरंग तयार होत असतात, आनंदाची तरंग तयार होत असतात आणि ते तरंग आपल्याला सुख देण्याचा प्रयत्न करतात. कारण ती हॅप्पी हार्मोन्स आपण म्हणतो ते असतात आणि हॅप्पी हार्मोन्समुळे आपले शरीर हे निरोगी राहण्यासाठी मदत होते आणि ज्याच्यामध्ये ते हार्मोन्स तयार होतात तो सुखी राहतो, तो अतिसुखी आपण म्हणूयात की तो राहतो. तर त्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.